कधी कधी आई वडिलांची टोकाची भांडणं होतात, अशा वेळी आई वडिलांच्या टोकाच्या भांडणाचा मुलावर परिणाम होतो का आणि कसा होतो? हो, अर्थातच होतो मुलांवरती. कारण बाळ जेव्हा पोटामध्ये असतं तेव्हापासूनच त्याचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. ठीक आहे, आता आपले 2 माइंड असतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. सो सबकॉन्शियस माइंड जे ऍक्टिव्हेट असतं ते सगळं ग्रहण करत असतं, आई काय बोलत आहे किंवा आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत. सो आता जर मी तुम्हाला विचारलं दुपारी काय भाजी खाल्ली, तुम्हाला थोडा वेळ लागेल सांगायला, आठवायला. बट जर मी विचारलं की लहानपणी तुम्हाला कोणी दुखावलं होतं जास्ती, सो तुम्ही डेट पासून त्या व्यक्तीने कोणते कपडे घातलेले, तुम्ही कोणते घातलेले, सगळं सांगाल. सो दॅट इज मीन की तुमचा सबकॉन्शियस माइंड लहानपणी किती पॉवरफुल होता आणि त्याने ते किती स्टोअर करून ठेवलेलं आहे. जसं जसं आपण मोठे होतो अर्थातच सबकॉन्शियस माइंड तितकं मॅच्युअर होत जातं. पण जेव्हा लहान असतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडला माहितीच नाही ना की वाईट काय आणि चांगलं काय. तो सगळं घेतो आणि स्टोअर करून ठेवतो आणि ती इन्फॉर्मेशन तो आपण जेव्हा ऍक्शन घेतो त्यावेळेला यूज करतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.